श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. महाविद्यालयातील प्रवचनात शेवटी श्री महाराज म्हणाले, आपण महाविद्यालयात शिकणारे सर्वच विद्यार्थी अगदी तरुण आहात. पुढे ईश्वर भक्ती, धर्मकारण, राजकारण, नोकरी, व्यवसाय हे सर्व करण्यासाठी प्रकृती उत्तम असावी लागते. म्हणून आपण सर्वांनी आपला अभ्यास सांभाळून रोज सूर्यनमस्कार, दंडबैठका, योगासने वगैरे व्यायाम नियमितपणे करून आपली प्रकृती सुदृढ ठेवावी. आजचा तरुण सबळ झाला म्हणजे राष्ट्र सबळ होईल. आपण सर्व प्रकारे सबळ झालो पाहिजे. दुर्बलांच्या तत्त्वज्ञानाला जगात कवडीचीही किंमत नसते. म्हणून राष्ट्र सबळ होण्याकरिता आपण सर्वांनी बलोपासना करावी व त्यासाठी हनुमंताचा आदर्श समोर ठेवावा. आपले आचरण शुद्ध ठेवावे. शुद्ध आचरण आणि सुदृढ शरीरयष्टी असणाऱ्या व्यक्तीकडे कोणी बोट दाखविण्याची हिंमत करीत नाही. रामाचं चारित्र्य अतिशय शुद्ध होतं. आपणही आपलं चारित्र्य रामाप्रमाणे शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा. सकल सद्गुणांची मूर्ती म्हणजे राम. रामाचं राष्ट्रप्रेम, प्रजाप्रेम, पितृप्रेम, मातृप्रेम, मित्रप्रेम हे सर्व आदर्शवत असून हे सर्व गुण रामचरित्रातून शिकण्यासारखे आहेत. आपण आपला अभ्यास सांभाळून रामनामाबरोबर रामायणाचा अभ्यास करून रामांच्या गुणांचा अंगीकार करावा. श्री महाराजांचं प्रवचन ऐकताना विद्यार्थी व सर्वच श्रोतृवर्ग अगदी मंत्रमुग्ध झाले होते. महाराजांच्या वक्तृत्वापेक्षा त्यांच्या शुद्धाचरणाचा प्रभाव सर्वांवर अधिक पडत असे. अत्यंत साध्या आणि गोड शब्दात ते विषयाचं प्रतिपादन करीत असत. त्यांच्या बोलण्यात गोडवा आणि सहजता असल्यामुळे ते त्यांचे शब्द ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेत असत. त्यामुळे त्यांचं बोलणं, त्यांचं निरूपण सारखं ऐकावं वाटे. शेवटी श्री समर्थांची गोष्ट सांगून व श्रीराम श्रीराम असं 2 मिनिट व 2 मिनिट रघुपती राघव राजारामचं भजन करून श्री महाराजांनी आपलं प्रवचन संपवलं. सर्वांनी महाराजांचा जय जयकार केला. सर्व उपस्थितांनी एका रांगेत येऊन महाराजांचे दर्शन घेतले व महाराजांना नमस्कार करून विद्यार्थी घरी गेले. महाराजांच्या या प्रवचनाची चर्चा मेहकरला घरोघरी बरेच दिवस सुरू होती. असो, श्री महाराजांचा यावर्षी येणारा 81वा वाढदिवस खामगाव येथे भव्य प्रमाणात साजरा होणार होता. त्याची जय्यत तयारी खामगावकर भक्त मंडळी करीत होती. साखरखेर्ड्याला दासनवमी व श्री रामानंद महाराजांचा जन्मोत्सव करून महाराज माघवद्य चतुर्दशी 21 फेब्रुवारी 1974ला दुपारी 4 वाजता खामगावला येण्यास निघाले. बरोबर जिजीमाय, यज्ञेश्वर काका व काकू होत्या. संध्याकाळी 6च्या सुमारास ते खामगावी पोहोचले तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. भव्य अशी कमान उभारण्यात आली होती. श्री महाराजांच्या स्वागतासाठी दुतर्फा सुवासिनी डोक्यावर मंगल कलश घेऊन उभ्या होत्या. 13 सुवासिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन तर 13 सुवासिनी हातात मंगलारतीचे ताट घेऊन महाराजांना ओवाळण्यास उभ्या होत्या. हजारो भक्त मंडळी महाराजांच्या स्वागतासाठी दुतर्फा उभी होती. श्री महाराज व जिजीमाईला सुवासिनींनी मंगलारतीने ओवाळले. भक्तांनी महाराजांच्या गळ्यात तुळशी फुलांचे हार घातले व त्यांना पाचलेगावकर महाराजांच्या मुक्तेश्वर आश्रमातील सभागृहात आणण्यात आले. 22 फेब्रुवारी 1974 आज माघवद्य अमावस्या. श्री महाराजांचा 81वा वाढदिवस. श्री महाराज आज 82व्या वर्षात पदार्पण करणार होते. अमावस्यापासून या महोत्सवास प्रारंभ झाला. श्री महाराज व सौ जिजीमायला सकाळी सनई चौघड्याच्या वाद्यघोषात व ब्रह्मवृंदाच्या मंगलमय मंत्रघोषात मंगल औक्षण करून व तेल उटणे अंगास लावून मंगल स्नान घालण्यात आले. रुद्र, स्त्रीसूक्त व पुरुष सूक्तांचा अभिषेक करण्यात आला. नंतर श्री रामराय व श्री रामानंद महाराजांना अभिषेक होऊन काकड आरती झाली. सकाळी 8 वाजता श्री महाराजांच्या शुभ हस्ते नाम सप्ताहास शुभारंभ झाला. भोजन प्रसादानंतर श्री महाराजांचा वाढदिवस म्हणून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सायं उपासनेनंतर रात्री 8:30 वाजता महाराजांचे प्रवचन झाले.
22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत काकड आरतीपासून शेजारतीपर्यंतचे सर्व उपासनादिक कार्यक्रम वाढत्या उत्साहात व वाढत्या प्रमाणात होत होते. दुपारी 4 वाजता कधी यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, तर कधी मनोहरनाथ महाराज अंजनगाव सुरजी, कधी अच्युत महाराज कौंडिण्यपूर, तर कधी प्राचार्य मुन्शी आदींची प्रवचने होत होती. 27 फेब्रुवारीला रामनामाचा स्वाहाकार आणि 13 कोटी रामनाम जपाची सांगता होम हवनाद्वारे झाली. रात्री 8:30 वाजता अच्युत महाराजांचे प्रवचन व 28 तारखेला रात्री 8:30 वाजता वि. घ. देशपांडे यांचे प्रवचन झाले. 1 मार्चला पूर्णाहुती व महाप्रसाद झाला. सायंकाळी 5 वाजता टिळक स्मारकाजवळील प्राथमिक शाळा क्रमांक 6च्या पटांगणात श्री पाचलेगावकर महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत व 90 वर्षीय वेदशास्त्र संपन्न अग्निहोत्री शास्त्री यांच्या व श्री पाचलेगावकर महाराजांच्या शुभ हस्ते श्री महाराजांचा भव्य सत्कार करण्यात आला. नंतर श्री पाचलेगावकर महाराजांचे महाराजांच्या सत्कारपर भाषण झाले. असो. साधक हो, खामगाव येथे होणाऱ्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री महाराजांची हत्तीवरून निघणारी मिरवणूक. परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा हा मंगलमय सोहळा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.